नमस्कार. सणासुदीसाठी व्हेज थाली आज आपण इकडे बनवणार आहोत. त्यासाठी मी कुकर घेऊन त्यामध्ये भिजवलेले रात्रभर भिजवून घेतलेले अर्धा कप हे छोले आहेत. त्यामध्ये 1 ते दीड कप पाणी घालून हे मध्यम आचेवर 4 शिट्ट्या करून घेऊ. दुसरीकडे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून डाळीत पाणी घालून घेऊ. अर्धा कप तांदूळ स्वच्छ धुवून चवीनुसार मीठ घालूया. इकडे मी 3 बटाटे त्याची साल काढून तुकडे करून घेते. यानुसार त्याच्या फोडी तयार करून कुकरमध्ये एक वापरलेली लिंबाची फोड घालून 1 ते दीड ग्लास पाणी घालून डाळ तांदूळचे डबे ठेवून त्यावर एक प्लेट ठेवली आणि बटाट्याच्या फोडी ठेवून पाणी न घालता या बटाट्याच्या फोडी ठेवून कुकरला लावून 4 शिट्ट्या करून घेतल्या. दुसरीकडे मुठभर पालक स्वच्छ धुवून ती बारीक चिरून घेतली. यानुसार बारीक चिरून ते पाण्यात बुडवून साईडला ठेवून देऊया. मिक्सरच्या भांड्यात 3 लसूण पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे घालून त्याचा ठेचा तयार करून घेतला. एका बाउलमध्ये हा ठेचा काढून चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट आणि 1 ते दीड कप बेसन घालून पाव कप तांदळाचे पीठ घालून मिक्स करून घेतले. बारीक चिरलेली पालक घालून ते मिक्स करून घेऊया. यानुसार मिक्स करून यामध्ये पाव चमचा हिंग घालून तो मिक्स करून घेऊ. गरजेनुसार पाणी घालून हे भजी पीठ तयार करून घेऊ. गरज वाटल्यास इकडे थोडे बेसन कमी जास्त वापरावे. मी इकडे थोडे बेसन वापरले आहे. ते मिक्स करून साईडला ठेवून देऊ. दुसरीकडे एका ताटात 2 कप कणिक घेऊन ती चाळून घेऊया. चाळलेल्या कणिकमध्ये चवीनुसार मीठ घालून पाण्याच्या साहाय्याने ह्याचा गोळा तयार करून घेऊया. याच्या आपण पुऱ्या तयार करणार आहोत. तेलाचा थोडासा हात लावून हे झाकून साईडला ठेवून देऊ. दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप साखर, 4 वेलची, थोडासा खोबऱ्याचे तुकडे, काजू, बदाम, अक्रोड याची पावडर तयार करून घेऊ. यानुसार दुसरीकडे चवीनुसार मीठ घातले आहे. अर्धा लिटर दूध, पाव वाटी भिजवलेला साबुदाणा घालून हे गॅसवर ठेवून उकळवून घेऊया. चारोळे, मनुके, तयार केलेले साखरेचे मिश्रण घालून ते मिक्स करून 10 मिनटं ही खीर आपण मंद आचेवर शिजवून घेऊया. यानुसार थोडी घट्ट झाली की गॅस बंद करून बाजूला काढून घेऊ. दुसरीकडे एक टमॅटो खिसणीच्या साहाय्याने खिसून त्याची प्युरी तयार करून घेऊ. एक कांदा, थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची बारीक चिरून घेऊ. 2 वेलची, 4 काळी मिरी, पाव चमचा शहाजिरे, 1 लवंग, दालचिनी, तेजपत्ता. कुकर गार झाल्यानंतर छोले शिजले की गॅसवर एक पातेलं ठेवून त्यामध्ये तेल घालून खडे मसाले घालावे. तेजपत्ता, बारीक चिरलेला कांदा घालून हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट हे तेलावर काही सेकंद परतून घेऊ. चवीनुसार
अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद घालून, टमॅटोची प्युरी घालून, हिरवे अर्धा चमचा हिरवे वाटण घालून हे मिक्स करून घेऊया. काही सेकंद तेलावर परतून शिजवलेले छोले घालून चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचा कसुरी मेथी घालून मंद आचेवर हे 10 मिनिटं शिजवून घेऊया. शेवटी अर्धा चमचा गरम मसाला घालून थोडीशी कोथिंबीर घालावी. ती मिक्स करून यानुसार ग्रेव्ही तयार करून ती साईडला ठेवून द्यावी. दुसरीकडे डाळ भाताचा कुकर गार झाल्यानंतर त्यामधले डाळ तांदूळ शिजले की ते साईडला काढून घेऊया. बटाट्याच्या फोडी तयार करून गॅसवर एक कढई ठेवून त्यावर तेल घालूया. पाव चमचा मोहरी थोडी तडतडली की अर्धा चमचा उडदाची डाळ, अद्रक, बारीक चिरलेले अद्रक घालून मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, हिंग आणि कांदा घालून याची फोडणी तयार करून कांदा तेलावर थोडासा परतून घेऊया. काही सेकंद परतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून ते मिक्स करून घेऊया. पाव चमचा हळद, थोडीशी कोथिंबीर, बटाट्याच्या फोडी घालून हे चांगले परतून घेऊया. यावर झाकण ठेवून मंद आचेवर एक वाफ येऊ देऊया. कसुरी मेथी घालूया. झाकण काढून मिक्स करून साईडला ठेवून देऊ. दुसरीकडे वरणाला फोडणीसाठी एक पातेलं ठेवून त्यामध्ये तेल घालून पाव चमचा मोहरी घालून मोहरी तडतडली की जिरे, लसूण, ठेचलेला लसूण घालून थोडेसे अद्रक, मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, हळद घालून याची फोडणी तयार करून शिजवलेली डाळ घालून गरजेनुसार कमी जास्त पातळ ठेवून वरण उकळवून घेऊया. यानुसार चवीनुसार मीठ घालूया. यानुसार वरण उकळवून ते साईडला काढून घेऊया. दुसरीकडे पुरी पापड तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया. पुऱ्या लाटून घेऊया. तेलावर पुरी लाटून तेल गरम झाले की यामध्ये पुऱ्या तयार करून घेऊया. पापड तळून घेऊया. कुरडई, उडदाचा पापड, तांदळाचा पापड, पालक भजी तळून घेऊया. कुरकुरीत अशी ही पालक भजी तळून साईडला काढून घेऊया. तयार केलेले सर्व जिन्नस प्लेटमध्ये काढून सर्व करूया. छोले, बटाट्याची भाजी, डाळ, खीर, श्रीखंड, भजी, पापड.